रामटेक येथे विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 5 टिप्परवर पोलिसांची मोठी कारवाई. 1,12,00,000चा मुद्देमाल जप्त. रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना आणि निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या 5 मोठ्या वाहनांवर रामटेक पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण 44 ब्रास रेती आणि 5 टिप्पर असा एकूण 1,12,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 9 आरोपींविरुद्ध एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिनांक 18 मे 2026 रोजी रामटेक पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभागाचे श्री रमेश बरकते हे पथकासह पेट्रोलिंगवर होते. या दरम्यान मौजा, घोटी टोक चौक आणि बसस्टँड चौक रामटेक येथे रेती वाहून नेणाऱ्या संशयित वाहनांना थांबवून त्यांची पाहणी करण्यात आली. या तपासणीत वाहनामध्ये विनापरवाना व क्षमतेपेक्षा जास्त रेती आढळून आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये 12 चक्का टिप्पर क्रमांक MH27 DT 7310 ब्रास रेती, 12 चक्का टिप्पर क्रमांक MH40 CT 7450 9 ब्रास रेती, 12 चक्का टिप्पर क्रमांक MH27 DT 0907 7 ब्रास रेती, 12 चक्का टिप्पर क्रमांक MH36 AB 16 69 9 ब्रास रेती आणि 12 चक्का टिप्पर क्रमांक MH40 CTX 16 69 9 ब्रास रेती यांचा समावेश आहे. या सर्व वाहनामधील रेती जप्त करून चालक व मार्कावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहन क्रमांक 1चा मालक प्रशांत शामराव ठाकरे व चालक जगदीश सुंदरलाल कुसराम वय 52 वर्ष, दोन्ही राहणार जरूर, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. वाहन क्रमांक 2चा मालक शुभम मधुकर खोलगडे वय 31 राहणार गोसेवाडी, पाटण सावंगी, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर व चालक रवींद्र मंगरू वरखेडे वय 40 वर्ष, राहणार घुगरी आश्रमजवळ कोराडी, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. वाहन क्रमांक 3चा मालक हरीश यादवराव गोहाड राहणार शनिवारी पेठ, वरुड, जिल्हा अमरावती व चालक अनिल अनंतराम कुंभरे वय 40 वर्ष, राहणार झाटांग सिटी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. वाहन क्रमांक 4चा मालक सुनील हरगोविंद लंजे राहणार साकोली, जिल्हा भंडारा व चालक गणेश जिवलजी अतकरे वय 38 वर्ष, राहणार खडकी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा. तसेच वाहन क्रमांक 5चा मालक सुनील हरगोविंद लंजे राहणार साकोली, जिल्हा भंडारा व चालक विवेक बंडू बोंद्रे वय 30 वर्ष, राहणार खडकी पालोरा, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा अशा एकूण 9 आरोपींविरुद्ध रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम कलम 303(2), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सहकलम 48(7)(8), खाणी आणि खनिज अधिनियम सहकलम 4(21), पर्यावरण अधिनियम सहकलम 15, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम सहकलम 3 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 66(1), 192 अ, 184 अन्वये रामटेक पोलीस ठाण्यात एकूण 5 गुन्हे दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.